योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2,215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा। राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3,000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। आज वार बुधवार 5 ऑगस्ट रोजी सगळ्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये या ठिकाणी मिळू लागले आहेत। सकाळपासून आतापर्यंत जवळपास 3 जिल्ह्यांमध्ये जोरदार वाटप या ठिकाणी झालेले आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हा हप्ता या ठिकाणी सोडल्याने सर्व महिलांच्या खात्यावरती येण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। गेल्या 3 दिवसांपासून पैशांचं वाटप जोरदार चाललेलं होतं, परंतु काही केवायसीच्या प्रॉब्लेम होत्या, तसेच अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन होता। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून थोड्याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं होतं। अखेर ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आज बुधवार 5 ऑगस्ट रोजी सरकारच्या माध्यमातून तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आलं आहे। बघा, मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जवळपास 3,700 कोटी रुपयांचा निधी जुलै महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी आणि परत एकदा 3,700 कोटी रुपयांचा निधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी असं टोटल या ठिकाणी 3,700 अधिक 3,700 7,400 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता मंजूर केला होता आणि बँकांना तो निधी या ठिकाणी देऊन टाकलाय आणि त्यामुळे सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे सोडण्याचा मार्ग मोकळा झालाय। सरकारच्या माध्यमातून लक्षात ठेवा, सोमवार, मंगळवार आणि आज बुधवार असं 3 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आले होते। त्यापैकी परवा दिवशी आणि काल म्हणजेच सोमवार आणि मंगळवार आता 50% लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालेलं होतं। ज्या 50% लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज बुधवारी पैशांचं वितरण सर्वांना मिळेल असं सांगण्यात आलं होतं, कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी या ठिकाणी प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये 3 दिवसात वाटप करायचा असा आदेश असतो। त्यापैकी मागच्या 2 दिवसात 24 जिल्ह्यामध्ये वाटप झालंय। मग मागच्या 2 दिवसात तुम्हाला पैशांचं वितरण झालं नसेल तर आज बुधवारी 5 ऑगस्ट रोजी तुमचा नंबर या ठिकाणी नक्की लागलेला आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय, आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढण्यात आले। म्हणजेच त्यांच्या अर्जांची फेरपडताळणी या ठिकाणी केल्यानंतर 16 लाख लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी निघालेल्या होत्या। त्या या ठिकाणी सरकारच्या नियमात न बसताना सुद्धा हप्ता घेतल्या होत्या। त्या सर्वांचा हप्ता बंद या ठिकाणी केलाय। या 6 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 1 रुपये सुद्धा या ठिकाणी मिळणार नाहीत असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग आज बुधवार आहे 5 ऑगस्ट रोजी नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप जोरदार या ठिकाणी होऊ लागले याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आतमध्ये घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मागच्या 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघायचा आहे। सरकारच्या माध्यमातून 3 टप्पे निवडण्यात आलेत। 3 टप्पे म्हणजे कोणते? पहिला जो टप्पा आहे तर तो सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये पैसे येतील। त्यानंतर बरोबर 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी आता प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता घेतलेल्या महिला असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी बुधवार आहे 5 ऑगस्ट आहे आणि सर्वांना पैशांचं वितरण आता सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये करायला सुरुवात केल्याची माहिती आता समोर आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि लाडक्या बहिणींच्या ज्या तक्रारी होत्या त्या या ठिकाणी नोंदवल्या गेल्या होत्या। म्हणजे काही लाडक्या बहिणी असं म्हणत होत्या की तुम्ही महिन्याच्या महिन्याला लाभ का सोडत नाही, आम्हाला नेहमीच वाट बघावी लागते। अनेक महिला अशा पण म्हणत होत्या आमची केवायसी या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही गोरगरीब आहोत, आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, आमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही, मग आमच्या या ठिकाणी हप्ता का थांबलेला आहे? कारण अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला माहित असतील आता पैशांपासून वंचित राहिलेत। तुमच्या शेजारच्या असतील, गावातले असतील, इतर कुठेही असतील, पहिला त्यांना हप्ता मिळत होता परंतु आता थांबलेला आहे।
तर त्या लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे. त्यांना या ठिकाणी आता पुढचा हप्ता या ठिकाणी मिळण्यासाठी KYC प्रक्रियेची वेबसाईट जी आहे तर ती आता पुन्हा एकदा ओपन करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज वार आहे बुधवार. आता 5 ऑगस्ट रोजी नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आतमध्ये आता घेणार आहोत. सरसकट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे मिळणार का असा प्रश्न देखील आता अनेक महिलांनी आता त्या ठिकाणी केलेला होता. परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले सरसकट हा शब्द लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या या ठिकाणी योजनेतून काढण्यात आला आहे. पहिला कसं होत होतं, श्रीमंत महिला असू दे, गोरगरीब महिला असू दे, सरसकट पैसे वाटप व्हायचे. परंतु सरकारच्या असं डोळ्यासमोर आलं, ज्या बहिणी आता श्रीमंत आहेत, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहेत, जे एकदम श्रीमंत आहेत, इन्कम टॅक्स भरतात, अशा पण महिला या ठिकाणी सरकारच्या नियमामध्ये बसत नसताना सुद्धा लाभ घेऊ लागले आहेत. आणि त्यामुळे सरकारने आता स्पष्टपणे आदेश काढलाय की सरसकट कोणाला सुद्धा वाटप होणार नाही. सरकारच्या लावलेल्या नियमामध्ये ज्या बहिणी पास होतील फक्त त्यांनाच पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे. मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी या ठिकाणी झटपट पद्धतीने आता व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की सरसकट पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही आहे म्हणल्यावर कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार? जवळपास या ठिकाणी आता 93 लाख लाडक्या बहिणींपैकी 16 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत. सरकारच्या माध्यमातून 2 याद्या जाहीर करण्यात आलेत. पहिली यादी आता पात्र महिलांची यादी आणि दुसरी यादी अपात्र केलेल्या महिलांची यादी. म्हणजे अपात्र आणि पात्र महिलांच्या 2 याद्या पहिल्यांदाच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्याने महिला वर्गामध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी आता बनल्याचं पाहायला मिळतंय. सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण त्या ठिकाणी जमा करायला सांगितलंय. लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे. कारण सोमवारी, मंगळवारी, काल परवा जवळपास या ठिकाणी 50% महिलांना वाटप झालेलं आहे. ज्या 50% महिला उरलेत त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वाटप आता करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची एक यादी आलेली आहे. ती जिल्ह्यांची यादी आपण अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे पाहणार आहोत. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय इथून पुढे जो लाभ या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर तो सरसकट काही वाटप या ठिकाणी होणार नाही. आता लाडक्या बहिणींचा जो अर्ज तुम्ही भरलाय त्या अर्जाची फेरपडताळणी झाल्याशिवाय त्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण अजिबात करू नका, अशा प्रकारचे स्पष्टपणे आदेश महिला व बाल विकास खात्याच्या सर्व या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना परत एकदा या ठिकाणी आपला जो अर्ज आहे तर तो फेरपडताळणी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्यानुसारच पैशांचं वाटप DBTच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा 5 नियम कोणते आहेत, या 5 नियमामध्ये तुम्ही बसताय का? या 5 नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर आज बुधवार 5 ऑगस्ट रोजी तुम्हाला सुद्धा जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा लाभ एकत्र त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. चला मग आता पाहूया नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी DBTच्या माध्यमातून आता होणार आहे. पहिला जो नियम लावण्यात आलाय तर तो सर्वात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे तुम्ही KYC करताना तुमच्या वडिलांची या ठिकाणी KYC केले असेल आणि नवऱ्याची सुद्धा KYC केली असेल. मग आता असं झालंय ज्यांचं लग्न या ठिकाणी झालेलं नाही आहे, म्हणजे जी मुलगी आहे ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांनी वडिलांची KYC केल्या, परंतु तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही KYC केल्या तुमच्या नवऱ्याची आणि त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना सर्वात पहिल्यांदा लाभ या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर दिल्या. बघा, ज्यांनी ज्यांनी नवऱ्याची KYC केल्या त्यांना या ठिकाणी आता त्या ठिकाणी त्यांचा लाभ जो आहे तर तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल की असं का? तर पहिला उत्पन्नाची मर्यादा चेक केली जायची फक्त महिलांची, परंतु त्यांच्या नवऱ्याची KYC या ठिकाणी आधार कार्ड घेऊन त्यांनी केल्यामुळे दोघांचं आधार कार्ड या ठिकाणी आता एकाच घरातील असल्याने रेशन कार्डावरती तुमचं दोघांचं पण नाव त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे दोघांची उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चेक केली जाणार आहे आणि यामध्ये जर 2.5 लाखांच्या वरती जर दोघांचं उत्पन्न गेलं असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला हप्ता येण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे. कारण सरकार काय म्हणते, उत्पन्न तुमचं वाढलंय म्हणल्यावर तुम्हाला गरीब म्हणून चालत नाही,
तुम्ही श्रीमंत या ठिकाणी महिलांच्या यादीमध्ये गेला आहात असं या ठिकाणी होतं आणि त्यामुळे अनेक महिलांचा लाभ देखील या ठिकाणी आता बंद करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता सूत्रांकडून समजते आहे। त्यामुळे पहिला नियम लक्षात आला का बघा, तुम्ही जर तुमच्या नवऱ्याची KYC केली असेल आधार कार्ड घेऊन तर त्या सर्व महिलांची आज लॉटरी लागणार आहे। त्यांना सुद्धा या ठिकाणी जुलै ऑगस्टचे 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जो अत्यंत महत्त्वाचा कोणता नियम आहे हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून घेणार आहोत। आता बघा लाडके बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, तुम्ही आतापर्यंत सर्व हप्ते घेतला परंतु जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता येणार आहे तर तो मोजक्याच लाडक्या बहिणींना येणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून सरसकट हा शब्द काढून टाकला आहे, परंतु तुम्ही हे विसरू नका की काल आणि परवा दिवशीपासून आता थेट बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी आता सरकारने सोडायला सुरुवात केली आहे। काल आणि परवा या ठिकाणी जवळपास 50% महिलांना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून या ठिकाणी समजते आहे। जवळपास 24 जिल्हे वाटपाचे या ठिकाणी झालेत। शेवटच्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे या ठिकाणी आहेत, परंतु 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांना मात्र या ठिकाणी आता जुलै ऑगस्टचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आहे। KYC प्रक्रिया करून पण अनेक महिलांना या ठिकाणी आता बाहेर काढण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून कडक चेकिंग या ठिकाणी आता सुरू करण्यात आलंय आणि त्यामुळेच अनेकांना लाभ या ठिकाणी थेट बँकेच्या खात्यावरती न सोडता त्यांची चौकशी करून मग या ठिकाणी लाभ या ठिकाणी सोडायला सरकारच्या माध्यमातून सुरुवात केल्या। तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया दुसरा नियम कोणता आलाय। यामध्ये तुम्ही पास होताय का नापास होताय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। यामध्ये असं सांगण्यात आलंय, आता ज्या ज्या महिलांकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे फक्त त्याच महिलांना या ठिकाणी आता जुलै ऑगस्टचा लाभ भेटणार आहे। सरकार काय म्हणते, आम्ही पिवळं व केशरी रेशन कार्डवर अनेक या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेत, जसं की PM किसानचे पैसे येतात, लाडक्या बहिणींना पैसे येतात, नमो शेतकरीचे पैसे येतात, पीक विमा मिळतो, त्यानंतर गहू आणि तांदूळ मोफतपणे मिळतं। तशाच प्रकारे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे फक्त त्याच लाडक्या बहिणींना आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे की तुम्ही जो लाभ या ठिकाणी आता घेताय तर तो गोरगरीब असाल तरच तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा तिसरा जो नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे, यामध्ये 4 ते 4.5 लाख लाडक्या बहिणी आता बाहेर या ठिकाणी निघणार आहेत। मग असा कोणता नियम आहे तर लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये नेमकं किती महिला लाभ घेत आहेत हे सर्व काही या ठिकाणी आता चेकिंग करण्यात आलंय। कारण मागच्या वेळी जो आता एप्रिल, मे आणि जून असं 3 महिन्यांचा लाभ या ठिकाणी महिलांनी घेतलाय तर तो अनेक महिलांनी या ठिकाणी आता एकापेक्षा जास्त महिला घरात राहत असताना लाभ घेतलाय। त्यामुळे अशा बहिणींना या ठिकाणी लाभ तातडीने बंद करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। यामध्ये तुमच्या घरातील फक्त 2च महिला लाभ घेऊ शकतात। सरकारने ओरडून सांगितले तरी सुद्धा महिला ऐकत नाहीत। एका घरातील 3 ते 4 जण लाभ घेतात, त्यामुळे त्यांचा हप्ता देखील या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। मग आज वार या ठिकाणी कोणता आहे तर आज वार बुधवार आहे आणि या ठिकाणी 5 ऑगस्ट रोजी नेमकं कोणकोणत्या महिलांची यादी या ठिकाणी बँकांना देण्यात आल्या हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आपण बँकांची यादी पाहू। आता बघा, या 10 बँकेमध्येच पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। इतर बँका जर तुमच्या असतील तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही आहे। आज बुधवार 5 ऑगस्ट रोजी फक्त 10च बँका निवडलेत। आता तुम्ही म्हणाल की 10च बँका का निवडलेत, कारण या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा महिलांना पैशांचं वितरण नेहमीच लवकर होत असतं, त्यामुळेच या बँका या ठिकाणी निवडलेत। यामध्ये काही खाजगी बँका आहेत, यामध्ये काही सरकारी बँका आहेत। या सर्व बँकांची आता लिस्ट आपण चेक करणार आहोत। तर बघा, पहिला या ठिकाणी आता जो बँकांचा नंबर लागतोय तो म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। या जरी बँका प्रायव्हेट असल्या तरी सुद्धा अनेक महिलांनी या ठिकाणी खातं उघडल्याची माहिती आता समोर आली आहे। पहिल्यांदा या 3 बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण थेट तुमच्या या ठिकाणी बँकेच्या खात्यावर या ठिकाणी नावावरती तुमच्या येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यानंतर
पुढच्या बँकांचं वितरण या ठिकाणी होणार आहे, ती म्हणजे इंडियन बँक. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बँकांचा नंबर या ठिकाणी आता लागू करण्यात आला, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा. या 3 बँका अत्यंत महत्त्वाच्या आहेत, मोठ्या बँका आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका आहेत. त्यामुळे या सुद्धा बँकामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पुढच्या बँकांचा नियम या ठिकाणी लागू केला आहे, तो म्हणजे पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, IDBI बँक. बघा तुमच्या बँकांचा नंबर लागतोय का? ज्या बँका या ठिकाणी निवडलेत फक्त त्याच बँकामध्ये पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पुढचा नंबर बँकांचा लागतोय, तर तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलंय का महिलांनो, नक्की तुम्ही चेक करायचं आहे. ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक. जवळपास या बँकामध्ये 70 ते 80% महिलांनी खातं उघडल्याची माहिती आता यामुळे समोर आली आहे. त्यामुळे SBI, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो, आणि महाराष्ट्र बँक, या बँकामध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट नेमकं कोणती सांगण्यात आल्या, ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच आता पुढे पाहणार आहोत. त्यानंतर अजून 2 बँके आहेत आता या ठिकाणी, बँक ऑफ इंडिया आणि 99% महिलांनी खातं खोललेलं असतं पोस्ट ऑफिस. तर पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये सुद्धा महिलांना या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून ही पैशांची रक्कम थेट त्यांच्या या ठिकाणी खात्यावरती पाठवली जाणार असल्याची सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळते. त्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचे पुढचे नियम कोणते आलेत, तुम्ही यामध्ये पास होताय का? आज बुधवार आहे 5 ऑगस्ट रोजी, नेमकं कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार आहे, सर्व काही तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या या ठिकाणी आता महत्त्वाच्या त्या ठिकाणी आता नियमांचा या ठिकाणी उल्लेख आपण करतोय, तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून हा नियम पहिला लागू करण्यात आलेला नव्हता, परंतु वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून नवीन बँकांची KYC या ठिकाणी करायला सांगितली होती. आता तुम्ही म्हणाल की आम्ही KYC केल्या, परंतु बँकांची एक नवीन KYC करायला सांगितली होती, ज्यामध्ये आधार कार्ड एक नवीन अपडेट करून या ठिकाणी नवीन KYC 2026ची करायला सांगितली होती. परंतु खेडेगावामध्ये अनेक महिला राहतात, त्यांनी या ठिकाणी ही KYC केलेली नाही आहे, आणि त्यामुळे जर तुम्हाला आता KYC केली नसेल तर तुम्हाला कशी करायची हे देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे सांगणार आहे. महिलांना पैशांचं वितरण जोरदार सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. ग्रामीण भागातील महिलांना पैशांचं वितरण झालेलं असतं, परंतु त्यांना मेसेज यायला लेट येत असतो, म्हणजे काही ठिकाणी रेंज नसते, काही ठिकाणी आता बँकांचा सर्व्हर देखील डाऊन असतो, त्यामुळे पैशांचं वितरण व्हायला थोडा लेट लागतो. परंतु आज सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला पुढचा अत्यंत महत्त्वाचा नियम सांगणार आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे. ते म्हणजे आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी बँकेच्या खात्याला लिंक केलंय त्या सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे. तुम्ही पण आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलंय का बघा, तर जो नंबर बँकेला दिलाय तर त्याच नंबरला या ठिकाणी हा पैशांचा वितरणाचा जो लाभ आहे तर तो थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी महिलांनो आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचा पुढचा एक त्या ठिकाणी आता जिल्ह्यांचा नंबर तुम्हाला सांगणार आहे, तर ते जिल्हे कोणते आहेत हे सांगतो बघा. पहिले 2 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत, अकोला आणि परभणी. अकोला आणि परभणी या जिल्ह्यांची लोकसंख्या जर पाहायला गेली तर दोन्ही जिल्ह्यांची आता लोकसंख्या 3,70,000 महिलांची संख्या आहे, आणि या सर्व महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा थेट 3,000 रुपयांचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पुढचा जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागतोय, तर तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे यवतमाळ, आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्हा. यामध्ये सुद्धा अनेक महिला या ठिकाणी पैशांची आतुरतेने वाट बघू लागलेत, त्यांना सुद्धा पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. बघा 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यांची लिस्ट सांगितली, अजून 8 जिल्हे बाकी आहेत. या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा नंबर या ठिकाणी पुढे नक्कीच असणार आहे. त्यामुळे हे 8 जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला ओळीने आता पुढे आम्ही सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे. आता बघा या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, महिलांनो काळजी करू नका, लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी सांगत असतात की लाडकी बहीण योजना बंद होणार, त्यांना हप्ता मिळणार नाही असं सांगत असतात.
परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी परवा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले, लाडक्या बहिणीला कोणी सुद्धा धक्का लावणार नाही, म्हणजे योजनेला कोणी सुद्धा धक्का लावणार नाही. सर्वांना महिन्याच्या महिन्याला पैसे या ठिकाणी जमा होत असतात आणि महिन्याच्या महिन्याला त्यांना पैसे या ठिकाणी मिळणारच आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आणि तशा प्रकारे महिलांना जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी सुरूच आहे. बघा, त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो नियम आहे तर तो पुढचा आलाय, तर तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आता तुम्हाला पुढच्या जिल्ह्यांचा नंबर आहे तो ओळीने ऐकायचा आहे. काही जिल्हे कोकणातले आहेत, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर इकडे लातूर झालाय, त्याच्या साईडचा जिल्हा नांदेड, त्यानंतर जालना, बुलढाणा, बीड आणि त्यानंतर नागपूर, नाशिक या सुद्धा जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळते आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC प्रक्रिया करून ठेवा. नक्कीच तुमच्या हक्काचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.